आपल्याच घरात आपल्या आजूबाजूला एक असा शत्रू लपलेला आहे जो दिसतो अगदीच छोटा, पण त्याचा धोका खूप मोठा आहे. हो, हा एक असा शत्रू आहे जो अगदी शांतपणे हल्ला करतो. चला तर मग या न दिसणाऱ्या शत्रूला कसं हरवायचं आणि आपलं घर कसं सुरक्षित ठेवायचं हे समजून घेऊया. ही सगळी माहिती आपल्याला छत्रपती संभाजीनगरच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने तयार केलेल्या एका पोस्टरमधून मिळतेय. खरं तर हे फक्त एक पोस्टर नाहीये, हे आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी एक प्रकारचा हत्यारच आहे. यातली प्रत्येक गोष्ट आपल्याला या लढाईसाठी तयार करते. तर हा अदृश्य धोका नेमका आहे तरी काय, हे लहान जीव आपल्यासोबत कोणते मोठे आजार घेऊन फिरत असतात ते आधी नीट समजून घेऊया. डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया ही नावं ऐकली की अंगावर काटा येतो नाही का? आणि यामागचं कारण एकच आहे, डास. हो, फक्त एक छोटासा डास या 3 गंभीर आजारांचा वाहक असू शकतो. आणि हे आजार फक्त तात्पुरता त्रास देत नाहीत बरं का, त्याचे आपल्या आरोग्यावर आणि आर्थिक परिस्थितीवरही खूप दूरगामी परिणाम होऊ शकतात. म्हणून या धोक्याला वेळीच ओळखणं खूप गरजेचं आहे. आता बघा, कोणत्याही शत्रूला हरवायचं असेल तर त्याला आधी समजून घ्यावं लागतं. तर मग चला, या डासांचं आयुष्य कसं असतं, त्यांचं जीवनचक्र कसं चालतं, ह्यावर एक नजर टाकूया. कारण हे कळलं ना की त्यांना रोखणं खूप सोपं होऊन जाईल. डासांच्या आयुष्याचे 4 मुख्य टप्पे असतात. पहिला, पूर्ण वाढ झालेला डास. मग तो काय करतो? साठवलेल्या पाण्यावर अंडी घालतो. हा झाला दुसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्यात त्या अंड्यांमधून अळ्या बाहेर येतात. आणि चौथ्या टप्प्यात त्या अळ्या कोशात जातात आणि त्यातून पुन्हा एक नवीन डास तयार होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये? हे अख्खं चक्र आपल्या घराजवळ साठवलेल्या अगदी थोड्याशा पाण्यात फक्त एका आठवड्यात पूर्ण होऊ शकतं. आता आपण थेट मुद्द्यावर येऊया. या धोक्याचा आपल्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो? चला, डेंग्यूची लक्षणं समजून घेऊया, जेणेकरून धोका वेळीच ओळखता येईल आणि योग्य उपचार घेता येतील. डेंग्यूची लक्षणं एकदम अचानक आणि जोरदारपणे समोर येतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रचंड ताप. असा ताप जो सहजासहजी उतरत नाही. आणि या तापासोबतच येते तीव्र मळमळ. काही खाल्लेलं पोटात राहत नाही, सतत उलट्या होतात, ज्यामुळे माणूस पार खचून जातो. आणि काही वेळा परिस्थिती खूप गंभीर होते तेव्हा उलट्यांमधून रक्तस्रावही सुरू होतो. हे एक अत्यंत धोक्याचं चिन्ह आहे आणि अशावेळी रुग्णाला ताबडतोब दवाखान्यात नेण्याची गरज असते. या सगळ्यासोबतच एक न थांबणारी असह्य डोकेदुखी असते. ही डोकेदुखी बहुतेक वेळा डोळ्यांच्या मागच्या भागात जास्त जाणवते आणि रुग्णाला खूप अस्वस्थ करते. पण डेंग्यूची खरी ओळख आहे ती म्हणजे सांधे आणि स्नायूंमधल्या वेदना. या वेदना इतक्या भयंकर असतात की जणू काही हाडं मोडतायत असंच वाटतं. म्हणूनच या आजाराला ब्रेकबोन फीवर असंही म्हणतात. बरं, आतापर्यंत आपण धोका काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत हे पाहिलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचं, यावर उपाय काय? घाबरून जायचं नाहीये, कारण या लढाईचे हिरो आपण स्वतःच बनवू शकतो. ही आहे आपली कृती योजना. डासांपासून सुटका मिळवण्यासाठी फक्त 4 सोप्या गोष्टी करायच्या आहेत. पहिली, घरातली पाण्याची भांडी नेहमीच झाकून ठेवायची. दुसरी, पाण्याच्या टाक्यांमध्ये गप्पी मासे सोडायचे. तिसरी, प्रत्येक आठवड्याला एक कोरडा दिवस पाळायचा. आणि चौथी, कूलर, जुने टायर किंवा नारळाच्या करवंट्यांमध्ये पाणी साठू द्यायचं नाही. यातला सगळ्यात सोपा आणि सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे पाण्याची भांडी घट्ट झाकून ठेवणं. लक्षात घ्या, डासांच्या आयुष्याची सुरुवातच साठलेल्या पाण्यातून होते. जर आपण त्यांना अंडी घालायला जागाच दिली नाही तर त्यांची पैदास तिथेच थांबेल. आणि ही कोरडा दिवस संकल्पना तर खूपच जबरदस्त आहे. आठवड्यातला फक्त एक दिवस ठरवायचा आणि त्या दिवशी घरातल्या फुलदाण्या, पक्ष्यांसाठी ठेवलेलं पाणी, फ्रीजच्या खालचा ट्रे हे सगळं रिकामं करून स्वच्छ आणि कोरडं करायचं. बस, एवढं केलं तरी डासांचं पूर्ण जीवनचक्रच तुटून जातं. पण ही लढाई फक्त एका घरापुरती नाहीये, ही संपूर्ण समाजाची लढाई आहे. त्यामुळे आपण जे करतोय त्याला आता एका मोठ्या सामुदायिक प्रयत्नाशी जोडूया. 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिवस म्हणून ओळखला जातो. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपला हा छोटासा प्रयत्न मलेरिया विरुद्धच्या एका जागतिक लढाईचा भाग आहे. आणि तसाच 16 मे हा राष्ट्रीय डेंग्यू दिवस आहे. हा दिवस आपल्याला हेच सांगतो की आपण जे उपाय करत आहोत त्याला राष्ट्रीय महत्त्व आहे आणि सर्वांनी मिळून काम करणं किती गरजेचं आहे. या पोस्टरवरचं घोषवाक्य एकदम प्रभावी आहे, डासमुक्त व्हा. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर हे संपूर्ण समाजाला एकत्र येऊन कृती करण्याचं एक आवाहन आहे. तर मग आता प्रश्न हा उरतो की आपलं घर आणि आपला समाज सुरक्षित ठेवण्यासाठी आपण आजपासून कोणती पावले उचलणार आहोत? नक्की विचार करा, कारण आपली छोटीशी कृती खूप मोठा बदल घडू शकते.
सबस्क्राईब करा. अशाच आरोग्यदायी टिप्स आणि सरकारी आरोग्य योजनांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेअर करा. हा व्हिडिओ आपल्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करून जनजागृतीमध्ये सामील व्हा. धन्यवाद.